जय जय गुणवंता, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगलेच असणार. तर आज आम्ही जाणार आहे अकोल्याला. कशासाठी जाणार आहे ते तुम्हाला समोर माहीत पडणार आहे की आम्ही कशासाठी जाणार आहे. एक घरी ना नवीन नंबर ॲड होणार आहे या 2-3 दिवसात. तर दीदी आणि मी आणि मम्मी आम्ही तिघं जाणार आहे आता अकोल्याला. बघा दीदीची झालेली तयारी, माझी पण झालेली तयारी आणि मम्मीकडे तयारी. तर मी मम्मीची तयारी होईपर्यंत गाडी वगैरे बाहेर काढतो आणि लवकर अकोल्याला निघतो. अकोल्याला काय घ्यायचं आहे तर ते तुम्हाला समोर माहीत पडणार आहे. तर जसं की तुम्हाला मी बोललो होतो की आम्हाला जायचं अकोल्याला कशासाठी. तर मी आलो होतो फ्रीज बघायला, कारण की आम्हाला घ्यायचा आहे फ्रीज. तर तोच एक न्यू मेंबर ॲड होणार आहे. तर आम्ही आता दुकानमध्ये पोहोचलो. आता फ्रीज वगैरे बघतो आम्ही कसे आहेत काय आहेत तर, आणि बघू डिस्काउंट वगैरे काय आहे, कसं आहे, ऑफर चालू आहेत तर बघू आता आपण. तर आम्ही घ्या आला फ्रीजच्या दुकानमध्ये. 17,200 वेगवेगळे आहेत तुमचे 185 190 17,200 16,500 गॅरंटी. गावाची. तर आम्ही आता आलो दुसऱ्या दुकानमध्ये, म्हणजे फ्रीज आम्हाला तिकडे काही व्यवस्थित नव्हते तर आम्ही दुसऱ्या फ्रीजच्या दुकानमध्ये आलो. तिकडे बघत आहो आम्ही कोणचे हा आहे, तुम्हाला दाखवून देतो मी. हा आहे 207 लिटरचा आहे, याला 3 स्टार आहेत. आणि हा 192 लिटरचा, याला 2 स्टार आहेत. आणि याला पण सेमच आहेत बाकी, आणि हाईट लहान आहे. आणि याची हाईट मोठी आहे, याची सगळ्यात मोठी आहे. तर बघू आता मम्मीला दीदीला कोणचा आवडला तुम्हाला हा वाला. तर आम्हाला आल्या पसंत आलेलं आहे का आपल्याला, नाही का? तर अजून आम्हाला पसंत तर काही आलेलं नाही आहे. तर बघू आता आम्ही समोर अजून काय तर ते पण सांगू. तर आता आम्ही आलो आहे तिसऱ्या दुकानमध्ये फ्रीज बघायला. तर आता आम्ही बघत आहे फ्रीज, इकडे खूप सारे फ्रीज आहेत. बघू आता कोणता पसंत येणार आहे मम्मीला. खूप सारे आहेत तिकडे, एकदम आता होलसेलमध्ये आलो. याच्या पहिले आम्हाला दुकानच नव्हतं माहिती इकडे. बघा खूप सारे फ्रीज आहेत इथे. तर बघू आता कुठला मम्मीला आणि दीदीला पसंत येणार आहे फ्रीज. तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा फ्रीज. बघा खूप भारी आहे ते. हे माझं हेल्मेट. डिस्काउंट करून दिलं सर, डिस्काउंट करून दिलेलं आहे इथे. 26,990चा 21,190 तर आता आमचा फ्रीज जो होता आम्ही बघितला आहे तो झालेला आहे फायनल. आम्हाला एक पसंत आलेला आहे, मी त्याचा फोटो टाकणार आहे व्हिडिओमध्ये. आणि आता म्हणजे एकदम क्लिअर ते सांगतात आम्हाला की कितीमध्ये पडणार आहे प्राईस. मम्मी बसून आहे इकडे आणि दीदी पण बसून आहे इथे. तर बघू आता फायनल रेट त्यांचं काय सांगतात ते. तोपर्यंत आम्ही इथेच थांबत आहोत. जवळपास आम्हाला 1 तास झालेला आहे. तर ते आता विचारत आहेत, बघू तोपर्यंत काय होते तर. तर आमचा फ्रीज झालेला आहे फायनल. आणि ते बोलले की आता जस्ट म्हणजे गाडी वगैरे काही भेटली नाही आम्हाला, आम्ही बुकिंग वगैरे केलेलं आहे फ्रीज. आणि आता फ्रीज आमच्या इथं म्हणजे उद्या सकाळी परत यावं लागणार आहे मला आणि पप्पाला, किंवा कोणी पण येऊ शकते, असं काही नाही की मी पण आलो पाहिजे. तर बघू आता उद्या सकाळी पप्पा येतील किंवा मी येणार आहे इथे. आणि यांना जेवढे पैसे वगैरे द्यायचे तेवढे मी पैसे देऊन देऊ यांना. आणि फ्रीज आपला आपण घरी जाऊ देऊ, ठीक आहे. आणि आता जस्ट आम्ही म्हणजे जटरपेठ चौकमध्ये थांबलेलो आहे. हेल्मेट आहे तर त्यामुळे आवाज नसेल येत तुम्हाला. मम्मी घेत आहे इकडे भाजीपाला वगैरे घेत आहे. तर आता आम्ही लवकर घरी जातो कारण की टाईम झालेला आहे. आणि बघू आता सकाळी काय तर फ्रीजला कोण येणार आहे घ्यायला. तोपर्यंत बाय बाय घेते. हे बघा इकडे मम्मी घेत आहे, भाजीपाला घेत आहे. आणि मी आणि दीदी बसून आहे गाडीवरती. दीदीला जरा जास्तच खुशी झालेली आहे कारण की फ्रीज तुम्हाला आता आम्ही डायरेक्ट सांगितलं आहे की कसं काय भेटणार आहे, म्हणजे काय घेणार आहे काय नाही. डायरेक्ट तुम्हाला चौकटीमध्ये आल्यावर दाखवलं आहे मी. तर आता मी तेच थांबतो आणि लवकर घरी निघतो कारण की टाईम खूप झालेला आहे. बघू आता ते सकाळी.
तर आम्ही पोचलो आहे घरी आणि मम्मी थांबली होती. तर इकडेच अजून गाडी थांबवली होती मी तिथं दूध डेअरीवरती. मम्मीनी दूध वगैरे घेतलं आणि पाव वगैरे पण घेतले सकाळसाठी, कारण की सकाळी लवकर जावं लागतं. आणि दीदीसाठी म्हणजे गुलाबजामुन वगैरे घेतलेले आहेत ते मम्मीने, तर ते आता मी तुम्हाला दाखवतो आणि मी खातो. तुम्ही बघा मला कसं खातो. तर मी बघा मम्मी आणि इकडे पप्पा बघत आहेत, फ्रीजचा फोटो बघत आहेत. त्यांना जर आवडला आहे तो, तर ते बोलत की आपण उद्या सकाळी जाऊ आणि घेऊन येऊ. तर आता तुम्ही गुलाबजामुन बघा कसे आणलेले आहे. तर रात्रीचे वाजलेले आहेत 9:30 आणि म्हणजे स्वयंपाकला जरा टाईम लागला आहे मम्मीला. तर मम्मीने भाजी वगैरे म्हणजे सगळं तयार झालेलं आहे आणि मी बसलो आता जेवण करायला. तर मम्मीने बनवलं आहे सुकटची भाजी बनवली आहे आणि आपली नेहमीची चपाती. तर जेवण वगैरे करतो मी आणि ब्लॉग पण जरा एडिटिंग करायचं राहिलेलं आहे. तर ब्लॉग वगैरे पण एडिटिंग करतो मी आणि भेटतो तुम्हाला जेवण वगैरे झाल्यानंतर. तोपर्यंत बाय बाय गाईज. तर जेवण वगैरे माझं झालेलं आहे आणि पूर्ण ब्लॉग एडिटिंग केलेला आहे. बस हा शेवटचा शॉट राहिलेला आहे. तर एडिट वगैरे करतो मी आणि पटकन ब्लॉगला इथेच एंड करून टाकतो. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करून द्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय गाईज. आजचा ब्लॉग जरा स्पेशल झालेला आहे कारण की आज ना म्हणजे मी तुम्हाला सर्वांना सरप्राईज दिलेलं आहे. तर बघू आता उद्या काय होणार आहे. तर तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहा. आजचा ब्लॉग पहिला आणि उद्या अजून येणार आहे एक. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय गाईज.